नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी खूपच छान माहिती घेऊन आलेलो आहे. महिला बाल विकास विभागामध्ये भरती होणार आहे, अंगणवाडी भरती होणार आहे. 2026ची ही भरती आहे मैत्रिणींनो. अन्य जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता भरपूर असे पदं भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये तुम्हाला याप्रमाणे 8,339 नियमित पदे भरण्यात येणार आहे. आणि ही भरती कुठं आणि कशी होणार आहे पूर्ण माहिती आपण बघूया. नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, अंगणवाडी सेविकासाठी हे पद आलेले आहे. पदाचे नाव आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका. एकूण रिक्त पदं आहेत तुमचे 40,000. वयोमर्यादा असावे 18 ते 45 वर्ष. पदवी तुमची राज्याच्या नुसार बदललेली. अर्ज प्रक्रिया तुमची ऑफलाईन आहे. पगार मिळणार आहे तुम्हाला 8 ते 18,000पर्यंत. निवड प्रक्रिया तुमची गुणवंत यादी याप्रमाणे होणार आहे. तुम्ही बघू शकता ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला तुम्ही नक्कीच भेट द्या. अन्य जिल्ह्यामध्ये भरती होत आहे. 12वी उत्तीर्ण असणं महत्त्वाचं आहे. अहमदनगर अंगणवाडी अंतर्गत मदतनीस पदाकरता देखील ही भरती सुरू होणार आहे. जाणून घ्या. 12वी उत्तीर्ण अमरावती जिल्ह्यात देखील ही भरती होणार आहे. पदाच्या 50 जागासाठी ही भरती सुरू आहे. नाशिक अंगणवाडी विभागामध्ये देखील महिलांना नोकरीची संधी आहे. 15 पदाची भरती तुरंत होणार आहे. 12वी उत्तीर्णांना उत्तम संधी आहे. अंगणवाडी मदतनीस पदाकरता अर्ज सुरू झालेले आहे. त्याचप्रमाणे 12वी उत्तीर्णांना संधी आहे. नागपूर अंगणवाडी अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाकरता भरती सुरू होणार आहे. जाणून घ्या. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अकोला, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील अंगणवाडी भरती होणार आहे. तर मैत्रिणींनो, छान अशी माहिती आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षा TCS कंपनीमार्फत घेण्यात येणारी आहे. स्वरूपात काही बदल पण होऊ शकतात. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV आणि भरपूर काही असं बसवण्यात येणार आहे. पर्यवेक्षक निरीक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. कोणतीही अफवांना बळी पडू नये. गैरमार्गाने नोकरी किंवा परीक्षा पास करण्याचा आमिष दाखवल्यास तुरंत पोलीस ठाण्याला कळवावे. मैत्रिणींनो, याप्रमाणे अंगणवाडी महिला विभाग भरती होणार आहे. तुम्ही नक्कीच अर्ज करा. नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महिला बाल विकास विभागामध्ये तब्बल 23 वर्षानंतर तुम्ही बघू शकता 23 वर्षानंतर 8,639 नियमित पदे भरण्यात येणार आहे. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्ली विभागातील एकूण पदाचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित रद्द करून 135 नव्या पदाची वाढ करण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता विभागामध्ये 8,339 नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहे. याशिवाय विभागाच्या कामकाजासाठी 2,843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मैत्रिणींनो, बालविकास विभागामध्ये ICDS योजनेअंतर्गत 1,10,634 अंगणवाडी सेविका आहेत. त्याचप्रमाणे 1,10,634 अंगणवाडी मदतनीस आहेत. अशी एकूण 2,21,328 मानधन आधारित पदे देखील मंजूर करण्यात आलेले आहेत. 23 वर्षानंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामध्ये या पदासाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. भरतीत अधीक्षक आणि निरीक्षक प्रमाणे शाळा संस्था अधिकारी, त्याचप्रमाणे मित्र आणि मैत्रिणींनो, संस्था अधिकारी, रचना कार्यपद्धती अधिकारी
अधिव्याख्याता जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि सांख्यिकी अधिकारी गट ब, बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब या पदाचा समावेश होणार आहे. या माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला तुम्ही नक्कीच भेट द्या. मैत्रिणींनो, लवकरच जागा निघणार आहे आणि छान अशी तुम्हाला संधी मिळणार आहे. खूप छान व्हिडिओ आहे, पूर्ण माहिती बघा. नेमकी कधी येणार जागा, तर त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मैत्रिणींनो, महिला बालविकास तब्बल 23 वर्षानंतर ही भरती करत आहे. त्याचप्रमाणे या विभाग कामकाजासाठी 2843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता, 23 वर्षानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाने सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.